बिहार विधानसभा निवडणुकांच्या 243 जागांसाठी मतदानाला सुरुवात होणार असून पहिल्या टप्प्यातील मतदान हे गुरुवारी पार पडते। बिहारमध्ये एकूण 7.29 कोटी मतदारसंख्या असून पहिल्या टप्प्यातील 121 जागांसाठी 3.75 कोटी मतदार 1314 उमेदवारांचं भविष्य ठरवणार आहेत। या पहिल्या टप्प्यामध्ये एनडीएचे 121 आणि महागठबंधनचे 126 उमेदवार 121 जागांवर लढणार आहेत। महागठबंधनमधील राजद 72, काँग्रेस 24, भाकपवाले 14, व्हीआयपी 5, माकप 2 आणि 3 आयआयपी उमेदवारांचं भविष्य उमेदवार ठरवतील। या पहिल्या टप्प्यामध्ये 14 मंत्री उमेदवार आहेत तर 17 जिल्ह्यांमध्ये मतदान पार पडणार आहे। तर पहिल्या टप्प्यामध्ये अनेक पक्षांच्या अध्यक्षांचं भवितव्य देखील ठरणार आहे। तर यावेळी देखील मुख्य लढत ही नितीश कुमारांच्या नेतृत्वातील एनडीए आणि तेजस्वी यादवांच्या नेतृत्वातील महागठबंधन यांच्यामध्ये होणार आहे। तर काही मतदारसंघांमध्ये जनसुराज्य आणि एमआयएमचे उमेदवारही जोर लावताना दिसतील। 243 विधानसभा जागांसाठीचं मतदान पहिल्या टप्प्यातील मतदानाकडे सगळ्यांचं लक्ष लागून आहे आणि मुख्य लढतीमध्ये नेमकं कोण बाजी मारणार, काय नेमके हायलाइट्स आहे ते आपण आजच्या या आमच्या न्यूज प्लॅनेटच्या माध्यमातून जाणून घेण्याचा आपण प्रयत्न केलेला आहे। एकंदरीतच बिहारमधलं वातावरण हे सध्या अतिशय गरम झालेलं आहे, कारण प्रचाराच्या तोफा पहिल्या टप्प्यातील अक्षरशः थंडावलेल्या आहेत आणि त्यानंतर पहिल्या टप्प्यातील मतदानाकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहिलेलं आहे। मुख्य लढतीचा आपण विचार केला तर नितीश कुमारांच्या नेतृत्वातील एनडीए आणि तेजस्वी यादवांच्या नेतृत्वातील महागठबंधन यांच्यामध्ये होणार आहे। तर काही मतदारसंघांमध्ये जनसुराज्य आणि एमआयएमचे उमेदवारही अक्षरशः जोर लावताना दिसत आहेत। ज्येष्ठ पत्रकार अशोक वानखेडे यावेळेला आपल्यासोबत फोनलाईनवरून जोडले गेलेले आहेत। अशोक सर, महत्त्वाचा मुद्दा हाच की पहिल्या टप्प्यातील मतदान गरम झालेलं सध्याचं राजकीय वातावरण आपण बिहारचं पाहतोय, अनेक मुद्दे हायलाईट होत असताना पहिल्या टप्प्यातील मतदान, त्याचबरोबर उमेदवार आणि मतदार, कसं असेल उद्याचं चित्र? अशोक सर, नाही, उद्याचं चित्र हे पाहायला पाहिजे की मतदानाचं पर्सेंटेज काय होतं, तेवढा उत्साह पाहिजे मतदारांमध्ये। कारण जनरली जेव्हा लोक फिरत आहेत तर कुठेतरी लोक उदासीन आहेत, कारण लोक थकलेले आहेत, त्यांची इश्यू तेच आहेत। प्रत्येकच वेळा निवडणुकांमध्ये लोक भरपूर बोलून जातात पण करताना काही दिसत नाही। दुसरी गोष्ट, राजकारण इतकं वोलटाईल झालेलं आहे, खास करून बिहारमध्ये। एक तर बिहारमध्ये मतदाता पॉलिटिकली फार अवेअर आहे। दुसरी गोष्ट, 3-4 गोष्टी झाल्या, म्हणजे प्रचार काल थांबला 5 वाजता। आज पूर्ण डोर टू डोर कॅम्पेन होतं, पण आज राहुल गांधीची प्रेस कॉन्फरन्स, त्याच्यावर निवडणूक आयोगाचं उत्तर, ते असं गुळमुळीत दिसलं। त्यानंतर जे 2-3 मेजर इव्हेंट झाले, त्यामध्ये एक जनसुराज पार्टीचा उमेदवार ज्याचं आता उद्या वोटिंग मध्ये होतं, तोच बीजेपी मध्ये चालला गेला। बरोबर, ठीक आहे। बीजेपीचा एक सिटिंग आमदार ज्याचं उद्या वोटिंग आहे, पण त्याला तिकीट न देता दुसऱ्या एकाला दिलं, ललन कुमार म्हणून आहे, तिथे पासवानला तिकीट दिलं, तो ललन कुमार आता आरजेडी मध्ये गेला। दुसरीकडे आर के सिंग म्हणून जे बीजेपीचे एके काळचे केंद्रीय मंत्री होते, त्यांनी पुन्हा एक आज विस्फोट केला की 62,000 करोड रुपये अडाणीला तुम्ही एक्स्ट्रा दिलेले आहेत। तो भयानक घोटाळा झाला आणि या सगळ्यांमध्ये जो तडका लागला तो दैनिक भास्करच्या एका स्टोरीनी, जिथे बीजेपीची एक मोठी पदाधिकारी मुली सप्लाय करण्याच्या धंद्यात तिचं स्टिंग ऑपरेशन झालं। बरोबर, आणि ती आता बिहारला तिला इन्चार्ज म्हणून काही कॉन्स्टिट्युन्सी मध्ये ठेवलं, ती झारखंडची आहे। त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी आता त्या बिहारमध्ये इतकं त्याला म्हणतो ना आपण भेळ झाली ती। दुसरी गोष्ट, इकडे एनडीए मध्ये अजूनही हे जो अविश्वास आहे मुख्यमंत्री पदाचा, की नितीश कुमार, कारण बीजेपीने सर्वात जास्त भूमिहार आणि सवर्णांना तिकीट दिलीत, या विचाराने की हा आमचा वोट बँक आहे, हा आमचा कन्सोलिडेट होतोय आणि नितीश कुमारचा सगळा अतिदलित आणि दलित जर सोबत आला तर आपण क्लिअर कट सरकार बनवू शकतो। बरोबर, पण नितीशचं नावच न केल्यामुळे आणि तो इतकं कन्फ्युजन स्थिती आहे, त्यामुळे तो मतदारात दुरावतो का काय, हा फार एक चर्चेचा विषय, म्हणजे निर्णयानंतरच आपण सांगू शकतो। बरोबर आहे अशोक सर, जसं तुम्ही मगाशी 64 जागी अशा आहेत जिथे नितीश म्हणजे बीजेपी उमेदवार लढतायत, म्हणजे पूर्ण बिहारमध्ये
तिथे नितीश कुमार जाण्याचं टाळतोय. बरोबर आहे. पहिल्या फेजमध्ये कुठेही नितीश कुमार गेले नाही, दुसऱ्या फेजमध्ये तिथे कुठेही हे नाही आहे. त्यामुळे मागच्या वेळेला फक्त 12,000 मतांचा डिफरन्स होता एनडीए आणि इंडियामध्ये. मला यावेळेला काही फार मोठं म्हणजे असं दिसतं नाही. म्हणजे मला एज दिसतंय इंडियाकडे, पण मोर ऑर लेस यावेळेला डिसिजन जे होतील ते 4-5 सीटवरच होतील असं मला वाटतं. आणि पहिला फेज जो आहे हा हिंदू मुसलमान नाही आहे, हा पूर्ण जातीवर डिवाइड झालेला फेज आहे. बरोबर आहे. दुसरा फेज जो आहे, जो आउटर घेतलेला आहे त्यांनी, तो सीमांचल आहे. तिथे मग मुसलमान आणि हिंदू ते मग नरेशन बदलण्याचा प्रयत्न करतील उद्यापासून जे प्रचार सुरू, असं मला वाटतं. नक्कीच अशोक सर, म्हणजे उद्या किती टक्के मतदान त्या ठिकाणी पार पडतं त्यावरती पुढची गणितं अवलंबून असतील. पार पडतं अक्षरशः. आज हरियाणामधनं एक पूर्ण ट्रेन निघालेली आहे. हरियाणामध्ये काम करणारे बिहारी होते, त्यांना बीजेपीनी तिकीट देऊन त्यांची ट्रेन डिस्पॅच केली की तुम्ही उद्या पोहोचा कुठल्याही हालतीत आणि मतदान करा. असं बऱ्याचशा ठिकाणी आता हे होत आहे. आणि त्यामुळे आता सर्वात शेवटचा जो टप्पा असतो तो मतदान करवण्याचा असतो. म्हणजे तुमच्या भाषणाला किती लोक येतात, तुमच्या रॅलीला किती लोक येतात, रोड शोला किती लोक येतात, तो एक ब्लँक चेक आहे तो. नक्की. जोपर्यंत तो चेक तुम्ही बँकमध्ये डिपॉझिट करत नाही तोपर्यंत तुमच्या अकाउंटमध्ये येत नाही. त्यामुळे ही जी गर्दी जमलेली आहे राहुल गांधीच्या किंवा तेजस्वीच्या याला, ही गर्दी तुम्ही मतदान केंद्रापर्यंत खेचू शकता. बरोबर आहे. आणि त्याचं मतदानामध्ये परिवर्तन होतं का याकडे लक्ष असेल. आम्ही पाहिलं मागच्या विधानसभेमध्ये युपीमध्ये जी अभूतपूर्व गर्दी असायची अखिलेशकडे, ती मतदानामध्ये बदलू शकली नाही. नक्कीच. खरोखर अशोक सर, या सर्व घडामोडींवरती आपलं लक्ष असेलच, निकालांकडे देखील लक्ष असेल. तुर्तास तुम्ही आमच्याबरोबर जोडल्या गेलात आणि या संदर्भात बोललात त्यासाठी खूप खूप धन्यवाद. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.